हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जेली केक करणार आहोत. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना किंवा आपण सुद्धा मोठी माणसं आपल्याला सुद्धा जेली ही खूपच आवडते. ज्ञानेशला सुद्धा जेली किंवा जेली केक खूप आवडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थंडी संपलेली आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. आपल्याला बाहेर गेल्यानंतर उन्हाचा जो तडाखा आहे तो आपल्याला जाणवतो. आणि ह्याच उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम, त्यानंतर मग वेगवेगळे फ्रूट ज्यूस वगैरे पितो किंवा थंड पाणी वगैरे पितो. आणि यातल्या यात आपण जेली वगैरे असं तेही खातो किंवा कटिंग फ्रूट वगैरे सुद्धा आपण खातो, कारण त्यामध्ये पाण्याचा अंश हा खूप जास्त असतो. तर मी आज जेली केक करणार आहे. तर पहा, मी इथे हा कलिंगड घेतलेला आहे. आता हा जो कलिंगड आहे तर आपण ह्या कलिंगडपासून जेली केक करणार आहोत. आणि बघा, जेली केक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या काही पावडर्स मिळतात. काही पावडर अशा असतात की त्या बॉक्समध्ये मिळतात. तर मी कुठल्याही जे बोलतात ना की वेगवेगळ्या फ्रूट्समध्ये, जसं की जेली आपलं स्ट्रॉबेरी फ्लेवर असो किंवा पायनॅपल फ्लेवर असो, तर वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये त्या पावडर्स मिळतात. आणि त्या ज्या असतात त्याच्यामध्ये फक्त आपल्याला त्या पावडर पाण्यामध्ये ॲड करून थोड्या आपल्याला बॉईल करायच्या असतात आणि त्यांना छान मस्त एका बॉलमध्ये सेट करायला ठेवायच्या असतात. त्यानंतर त्या कटिंग करून वगैरे आपण त्या लहान मुलाला जेली वगैरे देऊ शकतो. तर मी इथे जेली करण्यासाठी किंवा जेली केक करण्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकतात, ही अगर अगर पावडर आहे. मी अगर अगर पावडर वापरणार आहे. मी ही अगर पावडर ऑनलाईन मागवलेली आहे. मी गेल्या मे महिन्यामध्ये मी म्हणजे 2025 मे, तेव्हा मी ही अगर अगर पावडर मागवली होती, ऑनलाईन मागवली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हासुद्धा मी ज्ञानेशला अगदी जेली हा प्रकार खूप करून दिला होता. तर या अगर अगर पावडरपासून आपण आज जेली केक करणार आहोत. एवढं सांगेल, ही जी अगर अगर पावडर आहे हिला स्वतःची अजिबात चव नसते. हां, याच्यात ही जी पावडर आहे, तुम्ही जसं की आपलं नारळाचं पाणी असतं, नारळ पाणी त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर आपलं जे ज्यूस असतं, म्हणजे जसं पायनॅपल ज्यूस, ऑरेंज ज्यूस वगैरे किंवा वॉटरमेलन ज्यूस, त्यामध्ये तुम्ही ही अगर अगर पावडर ॲड करून त्याच्यापासून तुम्ही ही जेली बनवू शकतात. सेम तसंच आज आपण ह्याच अगर अगर पावडरचा वापर करून आज आपण वॉटरमेलन म्हणजे कलिंगडपासून आज आपण जेली केक करतो. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हा एक कलिंगड घेतलेला आहे. हा जो कलिंगड आहे, आपल्याला हा कलिंगड कट करून घ्यायचा आहे. एका कलिंगडाचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. तर पहा, मी कलिंगडाचे 2 भाग करून घेतलेले आहे. तर आपल्याला कलिंगडचा जो एक भाग आहे, तर मी अर्ध्या कलिंगडापासून मी कलिंगडाचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे. आणि जो अर्धा कलिंगड आहे त्याचा आपण ज्यूस काढून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, इथे मी बॉल्स कलिंगडाचे जो लाल भाग आहे त्याचे आपण बॉल्स करून घेणार आहोत. त्यासाठी हा माझ्याकडे एक चमचा आहे. हा खरं म्हणजे कुठलाही फ्रूट असो, त्या फ्रूटमधून तुम्ही असे छोटे छोटे बॉल्स तुम्ही खाण्यासाठी काढू शकतात. अगदी इझिली आणि खूप सोपं जातं. तर मी अशाच पद्धतीने या कलिंगडाचे हे जे बॉल्स आहेत ते मी काढून घेणार आहे. तर मी इथे हे जे कलिंगडाचे बाउल्स आहेत, तर अर्ध्या कलिंगडामध्ये 2 बाउल भरून हे छोटे छोटे बॉल्स निघाले. तर मी ज्ञानेशसाठी सुद्धा एका वाटीमध्ये काढून ठेवलेले आहेत, कारण ज्ञानेशला सुद्धा हे असे छोटे छोटे बॉल्स स्पूनच्या साहाय्याने खायला खूप आवडतात. मला सुद्धा आवडतात. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण
जेली केक करतो आहे. जेली केक करण्यासाठी आपण इथे अगर अगर पावडर वापरतो आहोत आणि ही जी अगर अगर पावडर आहे हिला स्वतःची अजिबात चव नसते, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे मग ही जी अगर अगर पावडर आहे तुम्ही जसं की नारळ पाणी किंवा जसं की दूध किंवा ज्यूस वगैरे त्यामध्ये तुम्ही ॲड करून तुम्ही त्याची जेली तयार करू शकतात. आणि बघा तुम्ही, तर मी अशा पद्धतीने हे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहेत, काढून घेतलेले आहेत. आणि आता हा जो दुसरा कलिंगडाचा जो अर्धा भाग आहे तर त्याचेसुद्धा आपल्याला स्पूनच्या साहाय्याने ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर मी आधी अशा पद्धतीने असे छोटे छोटे बॉल्स काढून घेतले आणि मगच ते छान मस्त स्पूनच्या साहाय्याने स्मॅश करून त्याचं ज्यूस काढून घेतलेला आहे. इथे एक काचेचा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये मी एक जाळीचा वरती बाउल ठेवलेला आहे. आता हा जो ज्यूस आहे हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आणि पहा, माझ्याकडे एक लाकडी स्मॅशर आहे, तर मी स्मॅशरचा वापर करून मी हा जो कलिंगडाचा ज्यूस आहे तो मी काढून घेतलेला आहे. आता मी इथे अगर अगर पावडर वापरते. एवढं सांगा की ही जी अगर अगर पावडर आहे तर ही पावडर जेव्हा आपण जी जेली तयार करतो ती जेली तुम्हाला अगदी दाणेदार अशी तुम्हाला जेली तुम्हाला खाताना ती जाणवेल. तर मी अशा पद्धतीने लाकडी स्मॅशरचा वापर करून मी ज्यूस काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर का ॲड करायची आहे, कारण कलिंगडाचा ज्यूस तर गोड आहे, तरीसुद्धा मी ते साखर का ॲड करते. जेव्हा आपण याच्यामध्ये अगर अगर पावडर ॲड करू ना, तेव्हा तो जो अगर अगर पावडर तुम्ही जर ॲड केली ना तर थोडा जो गोडपणा असतो तो थोडा कमी होतो, म्हणून मी इथे साखर ॲड केलेली आहे. तर इथे मी 8 चमचे मी इथे साखर ॲड केलेली आहे. ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता जर तुम्ही असा कलिंगडाचा ज्यूस तुम्ही टेस्ट केला तुम्हाला तो खूप गोड लागेल, पण जर तुम्ही याच्यामध्ये अगर अगर पावडर वापरली तर त्यातला जो गोडवेपणा आहे तो थोडा कमी होतो, म्हणून इथे मी साखर थोडी जास्त वापरलेली आहे. आता पहा, इथे मी 1.5 ग्लास भरून 1 ग्लास आणि अर्धा असा 1.5 ग्लास भरून मी इथे कलिंगडाचा ज्यूस घेतलेला आहे. गॅस ऑन केलेला आहे. एक भांडं ठेवलेलं आहे, त्या भांड्यामध्ये आपल्याला ज्यूस ॲड करायचा आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता पहा, इथे आपल्याला अगर अगर पावडर ॲड करायची आहे. तर मी इथे 10 चमचे अगर अगर पावडर ॲड केलेली आहे. ही जी अगर अगर पावडर आहे ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपल्याला क्वांटिटीनुसार जेवढा आपण ज्यूस घेतलेला आहे त्यानुसार आपल्याला ही अगर अगर पावडर आपल्याला ॲड करायची आहे. तर इथे मी 10 चमचे अगर अगर पावडर ॲड केलेली आहे. ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता पहा, इथे आपण अगर अगर पावडर ॲड केलेली आहे. मंद गॅसवरती हा जो ज्यूस आहे तो छान मस्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आणि जसजसा हा ज्यूस गरम होतो ना तसं तो हलका हलका घट्ट व्हायला सुरुवात होते. आणि या ज्यूसला हलकी अशी वाफ आली ना की लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि अगदी 7 ते 8 मिनटं लागतात, जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर आपला हा जो ज्यूस आहे तो आता हलका हलका घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. आणि हे जे ज्यूस आहे या ज्यूसला छान मस्त हा गरम झालेला आहे आणि याला गरम वाफ येते आहे, म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे. तर चला, इथे मी केक टिन घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. तर मला जेली केक करायचा होता, त्यासाठीच मी इथे हा केक टिन घेतला होता. तर मी आज फर्स्ट टाईम या भांड्यामध्ये जेली केक करते. तर आपण जे कलिंगडाचे जे छोटे छोटे बॉल्स करून घेतले होते ते आपण ॲड करूया. आणि ॲड केल्यानंतर आपण जो कलिंगडाचा जो ज्यूस गरम करून घेतला होता तो आपल्या याच्यावरती ॲड करायचा आहे. आणि मी अजून एक गोष्ट सांगेल की आपण याच्यामध्ये अगर अगर पावडर ॲड केलेली आहे. याच्याने काय होतं माहिती आहे का, जो गोडवेपणा आहे तो थोडासा कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, आपण इथे अगर अगर पावडर वापरल्याने
थोडा जी जेली आहे ती अगदी दाणेदार अशी बनते. तुम्हाला खाताना अगदी तुम्हाला असं दाणेदार तुम्हाला जाणवेल ते सगळं खाताना, कारण अगर अगर पावडर मुळात तशीच असते. म्हणून आपण याच्यामध्ये कलिंगडाचे छोटे छोटे असे बॉल्स का ॲड केलेले आहेत ते यासाठीच ॲड केलेले आहेत, जेणेकरून आपल्या खाताना आपण कलिंगडापासून एक जेली केक तयार केलेला आहे, त्याचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये जाणवेल म्हणून मी ते कलिंगडाचे छोटे छोटे बॉल्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत. जर तुम्हाला अगर अगर पावडर नको असेल तर तुम्ही जेली पावडर तुम्ही वापरू शकता, जी मार्केटमध्ये विकत मिळते ती, पण तुम्हाला ती थोडी जास्त प्रमाणात वापरावी लागेल. तर पहा इथे मी कलिंगडाचा ज्यूस ॲड केलेला आहे. आता रूम टेम्परेचरमध्ये आपल्याला आधी हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाले की त्यावरती असं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण हे फ्रीजरमध्ये 3 तास सेट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत. 3 तासानंतर आपला जेली केक तयार असणार आहे, पण हा जेली केक खूप छान लागतो. तर पहा 3 तास झालेले आहे. मी फ्रीजरमधून हे काढून घेतलेलं आहे आणि इथे आपला हा जो जेली केक आहे तो छान मस्त असा सेट झालेला आहे. याच्यावरती आपण प्लेट उपडी घालून हा जो केक टिन आहे तो आपल्याला प्लेटवरती ठेवायचा आहे आणि वरतून असं टॅप करायचं आहे आणि आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपलं छान मस्त असा जेली केक तयार झालेला आहे, पाहू शकतात. तर चला हा जेली केक पटापट कट करून घेऊया आणि खायला सुरुवात करूया. आणि हा जेली केक एवढा छान झाला होता, नक्की ट्राय करा. तर इथे मी नाईफच्या साहाय्याने या केकचे असे मी छोटे छोटे तुकडे करून एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने जेली केक बनवून पहा. तुम्ही मिक्स फ्रूट जेली केकसुद्धा तुम्ही तयार करू शकतात. तर पहा इथे तुम्हाला कलिंगडाचे बॉल्ससुद्धा दिसतात आणि आपण कलिंगड ज्यूसपासून जेलीसुद्धा तयार केलेली आहे. आणि हे जे मिक्सचर आहे म्हणजे कलिंगडाचे छोटे छोटे बॉल्स आणि कलिंगड ज्यूसपासून बनवलेली जेली, याचं हे कॉम्बिनेशन आहे, हे खूप छान लागतं. एकदा तरी हा जेली केक नक्कीच ट्राय करा, खूप छान लागतो. तर चला आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, नक्कीच या उन्हाळ्यामध्ये असा जेली केक लहान मुलांसाठी नक्की करून पहा, मुलं आवडीने खातील. आणि ज्ञानेश खूप उत्सुक होता की मम्मी कधी जेली केक होणार आहे, आणि आता फायनली तो केक खायला बसलेला आहे.